काँग्रेसने ज्या ज्या व्यक्तींना शब्द दिला होता उमेदवारीसाठी त्यांची नाराजी झालेत। 100% यावेळेच्या राजकीय समीकरणामध्ये उलथापालथ झाली। उद्धव साहेबांनी जो बदललेला आपला ॲटिट्यूड आहे मुसलमानांच्या याच्यामध्ये, तर मुसलमानही त्यांच्या याच्यामध्ये आलेले आहेत। दलित आणि मुस्लिम हे वोटर पण महाविकास आघाडीने आपल्याकडे कॅप्चर केलेत। जाती जातीमध्ये लावलेली भांडणं, समाजात लावलेली भांडणं, यामुळे संपूर्ण देश वैतागलेला आहे। जो टक्का वाढीव होतो त्याचा प्रस्थापितांना पहिले धक्का बसतो। येणारा काळ ठरवणार आहे। महाराष्ट्रात 5व्या टप्प्याचं मतदान या ठिकाणी संपलेलं आहे। मात्र या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं तर यंदा मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे। विशेषतः याचा फटका कोणाला बसणार आहे, आपल्यासोबत या ठिकाणी अनेक पत्रकार आहेत, काही सिनियर पत्रकार देखील यामध्ये आहेत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की नक्की राजकीय समीकरणं या ठिकाणी काय आहेत। दादा, काय सांगाल, राजकीय समीकरण काय आहे? आत्तापर्यंत भिवंडी लोकसभेमध्ये ज्या दुरंगी लढती व्हायच्या, आत्तापर्यंत या ठिकाणी 2009 पासून काँग्रेस आणि भाजपा यांच्यामध्ये लढत व्हायची आणि 2014 पासून या ठिकाणी भाजपाने वर्चस्व प्रस्थापित करत सत्ता मिळवली। परंतु यावेळेच्या राजकीय समीकरणामध्ये उलथापालथ झाली आणि जिजाऊ संघटनेचे निलेश सांबळे यांच्या अपक्ष उमेदवारीनंतर या ठिकाणची समीकरणंही ती बिघडलेली आहेत, तिरंगी लढत झालेली आहे आणि त्यामुळेच निलेश सांबळे जे काय या ठिकाणी मतं घेणार आहेत ती मतं कोणासाठी नुकसानदायक ठरणार आहेत, कोणाला त्रासदायक ठरणार आहे, हे येणारा काळ ठरवणार आहे। नक्कीच या ठिकाणी जो निलेश सांबळे आहेत त्यांच्या निवडणुकीमध्ये उडी घेतल्यामुळे या ठिकाणी कोणातरी नुकसान होणार आहे। 100% निलेश सांबरेंच्या अपक्ष उमेदवारीनंतर निलेश सांबरेंच्या प्रचाराचे मुद्दे अनेक होते। त्याच्यात एक कुणबी जातीचा सामाजिक विषय गाजला आणि त्यानंतर भिवंडी लोकसभेची निवडणूक ही खऱ्या अर्थाने या राज्याचं या निवडणुकीवर लक्ष होतं, पूर्ण देशाचं निवडणुकीवर लक्ष होतं। त्याचं कारण असं आहे की पहिल्यांदा ठाणे जिल्ह्याला केंद्रीय मंत्रिपद मिळालेले कपिल पाटील या रिंगणात होते आणि त्यांना तेवढ्याच ताकदीने विरोध करणारे शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा हे या निवडणुकीच्या रिंगणात होते। कपिल पाटलांच्या बाजूने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः इथे प्रचार केलेला, परंतु त्यानंतर त्यांना काउंटर म्हणून शरद पवारांनी थेट अरविंद केजरीवाल यांना बाळ्यामामांच्या प्रचारात उतरवलेला। त्यामुळे ही निवडणूक अस्तित्वाची, दोन्ही नेत्यांच्या अस्तित्वाची निवडणूक होती। कपिल पाटील यांच्या अस्तित्वाची निवडणूक, बाळ्यामामांच्या अस्तित्वाची निवडणूक आणि याच्यामध्ये एक निलेश सांबरे यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला। आता अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरल्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळवला। मात्र संविधान बचाव, लोकशाही बचाव अशी जी आघाडीची जी संकल्पना होती त्यांचा जो मोठा होता, त्यामुळं त्यांनी बऱ्यापैकी दलित आणि मुस्लिम हे वोटर पण महाविकास आघाडीने आपल्याकडे कॅप्चर केलेत। त्याच्यामुळं निलेश सांबरे यांना नेमकी किती मतं पडतील हे 4 तारखेलाच कळणार आहेत। मात्र महाविकास आघाडी आणि महायुती यांच्याबरोबर निलेश सांबरे देखील या मैदानात आहेत, हे सत्य आहे। नक्कीच या ठिकाणी निलेश सांबरे आल्यामुळे या ठिकाणी रंगतदार तर निवडणूक झालेलीच आहे, परंतु मतदानाची जी टक्केवारी आहे 2019 पासून तर 2024मध्ये या ठिकाणी वाढ झालेली आहे, जवळपास 3 ते 4% वाढ झालेली आहे। तर त्याचा फटका कोणाला बसू शकतो, त्याचा फायदा कोणाला होणार? मुळात भिवंडी मतदारसंघ हा पारंपरिकरित्या काँग्रेसचा होता आणि त्यामध्ये यावेळेला या निवडणुकीमध्ये काँग्रेसला उमेदवारी न देता ही उमेदवारी महाआघाडीच्या माध्यमातून हे राष्ट्रवादीकडे गेले। त्यामुळे इकडे काँग्रेसने ज्या ज्या व्यक्तींना शब्द दिला होता उमेदवारीसाठी त्यांची नाराजी झाली। त्या नाराजीतून निलेश सांबरे यांची उमेदवारी इकडे आली, त्यामुळे यावेळेला तिरंगी लढत झालेली आहे। त्याचबरोबर आता आपल्याकडे जे आहे या तिरंगी लढतीमुळे निलेश सांबरेंच्या त्या मतांमुळे कोणाला तरी फटका बसणार आहे हे निश्चित झालेलं आहे। त्याचबरोबर आत्ताची जी टक्केवारी वाढलेली आहे ही टक्के वाढलेली ह्याला एकमेव कारण म्हणजे सोशल मीडिया ही जागृती। जरी आपण म्हटलं की निवडणूक आयोगाने जागृती करण्याचा प्रयत्न केला, पण मी ह्या गोष्टीला मान्यता देत नाही, कारण सोशल मीडियाने इतकं मोठं काम केलेलं आहे की घरघरा, जसं मोदी बोलायचे की घर घर जल घर घर नल, तसा घर घर सोशल मीडिया असे जागृती मतदारांमध्ये झाली। त्यामुळे
हे मतदान आज 3% वाढल्याचा आज आत्ता आमच्याकडे नोंद झालेले, कदाचित त्याच्यामध्ये वाढ देखील होऊ शकते आणि पुढे देखील ह्या जागृतीमुळे मतदार पुढील विधानसभा निवडणुकीत याचा परिणाम दिसून येईल असं मला वाटतं. याचा फायदा कोणाला होणार आहे? याचा फायदा जो मतदान वाढल्याचा फायदा जो आहे तो आपल्याला निश्चितपणे सांगता येणार नाही, परंतु एकंदरीत बघायला गेलं तर वाढलेल्या मतदाराचा जो फायदा विरोधी जे आहेत राष्ट्रवादीचे बाळामामा आणि निलेश सांबरे यांना होणार. कारण एक आहे की भाजपचे जे मतदार आहेत हे ठरलेले मतदार आहेत. त्यांचे जे मतदार हे कुठे जात नाही, त्याच्यामध्ये थोडीफार वाढ होत असेल परंतु त्यांचे मतदार फिक्स असतात असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. आणि आत्ता यावेळेला जे आहे ही वाढलेली मतं ही तरुण रक्त जे आहे हे बाळाच्या मामाच्या मागे होते आणि त्याचबरोबर जातीय समीकरणामुळे निलेश सांबरे यांच्याकडे कुणबी समाज जास्त आकृष्ट झालेला होता आणि कुणबी समाजाचे वोट या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. मुस्लिम समाज आणि कुणबी समाज यांचे वोट जास्त असल्याकारणे त्यांचा प्रभाव या वेळेला निवडणुकीत दिसून येणार आहे. या ठिकाणी आपण बघितलं तर जातीय समीकरण या ठिकाणी अनेक वेळा लावलं जातं. अनेक निवडणुका आपण बघितलं तर या ठिकाणी जातीय समीकरण जो आहे तो महत्त्वाचा ठरत असतो. तुमचं काय मत आहे? सर्वात महत्त्वाचा का भिवंडी लोकसभेत जो आता 3% जो वाढीव झाला आहे, कुठेही जो टक्का वाढीव होतो त्याचा प्रस्थापितांना पहिले धक्का बसतो. जो रनिंग जो आमदार खासदार जो असतो तर त्याला पहिले त्याची वोटिंग ती कमी होते. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. दुसरी गोष्ट, निलेश सांबरे हे अपक्ष म्हणून उभे आहेत आणि अपक्ष आणि ते कुणबी समाजाचे असल्यामुळे ॲक्च्युली समाज जात हा फॅक्टर शक्यतो चालत नाही, तरी पण इथं थोड्याफार प्रमाणात चाललं आहे. ते कुणबी जे आहे ते कोणाचं जड वाटतं तुम्हाला? कुणबी समाजामध्ये जी लोकं आहेत त्याच्यामध्ये काही समजदार लोक अशी सुद्धा आहेत. मी काही लोकांशी चर्चा केली की आता इंडिया आघाडीचा संपूर्ण देशामध्ये हे चालू आहे. त्याच्यामुळे काय आहे, जर इंडिया आघाडीची सीट जर जास्त आली तर त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. म्हणून जर बाळामामांना साथ दिली तर असा विचार करणारा वर्ग होता की त्यांना साथ दिली तर खरोखर फायदा होईल. कारण बाळामामाचा पलट जड वाटतो तुम्हाला? हां, कारण अपक्षाला जरी निवडून आलं त्याचा फायदा होत नाही. आणि सध्या भिवंडी लोकसभेमध्ये जर पाहिला तर भिवंडी पूर्व आणि पश्चिम हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. कारण इथं मुस्लिम संख्या खूप जास्त आहे आणि मुस्लिम संख्या जास्त असल्यामुळे सध्या जो वातावरण आहे त्या वातावरणामुळे संपूर्ण जो हे होता त्यांचा कल होता तो संपूर्ण कल हा बाळामामाच्या पारड्यात पडलेला आम्ही स्वतः पाहिलेलं आहे. शिवाय जर आम्ही स्वतः जर माहिती घेतली बदलापूर या साईडला वगैरे तर तिथं सोसायटी अनेक आहेत. त्या सोसायटीमध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये आम्ही जर फोन केले तर माहीत पडलं का बाळामामाच तिकडे चाललेलं आहे. आणि शहापूर पट्ट्यात जर बघितला तर निलेश सांबरे आणि बाळामामा ह्यांची 40% वोटिंग आहे आणि 20% कपिल पाटलाला जातं. याचा अर्थ यावेळेस कपिल पाटील हे 3 नंबरवर जाऊ शकतात असा सध्याचा कल दिसतो आहे. या ठिकाणी म्हणजे मोठ्या प्रमाणात जे आहे ते महायुतीला या ठिकाणी फटका बसण्याची शक्यता आहे. तुमचं काय मत आहे? या ठिकाणी पलडं कोणाचं जड वाटतं आहे? नाही, या ठिकाणी आपण जर पाहिलं वाढलेल्या मतदारांच्या संख्येनुसार महाविकास आघाडीला जास्त कल आहे. कारण संपूर्ण देश BJPच्या एकंदरीत जातीय वातावरणाला आणि जातीमध्ये लावलेली भांडणं, समाजात लावलेली भांडणं यामुळे संपूर्ण देश वैतागलेला आहे. आणि ती वैतागलेली जी मंडळी आहे त्यांनी तो राग आपला त्या वोट बँकेतून काढलेला आहे. कारण आपण जर पाहिलं तर पहिल्यांदाच या ठिकाणी जर पाहिलं भिवंडीमध्ये तर खरोखरच महाविकास आघाडीचा जो काही प्रतिसाद होता त्यामुळे मला तरी वाटतंय की या ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसलेला. अनेक मुद्द्यांवरती ही निवडणूक लढवली गेली. प्रथम या ठिकाणी वाटत होतं का दुहेरी लढत असेल, परंतु या ठिकाणी नंतर तिहेरी लढत झाली आणि ही लढत जी आहे ती मतदानामध्ये आपल्याला एकदम चुरशीची दिसली. हो, नक्कीच तिहेरी लढत झाल्यामुळे चुरशीची दिसली. परंतु जरी आपण जातीचा फॅक्टर जरी पाहिला तरी मुरबाड शहापूर जो जातीचा कुणबी पट्टा जो आहे तो BJPला जाणारा पट्टा होता यापूर्वी आणि तो निलेश सांबरेंनी घेतलेला. त्यामुळे बाळामामांना काही कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही आणि मोठ्या संख्येने निश्चितपणे जसं इतर सहकाऱ्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं कपिल पाटील हे 3ऱ्या नंबरवरच जातील अशी शक्यता आहे. खरं म्हणजे यावेळेस आपल्या भागामध्ये मू हा फॅक्टर जास्त महत्त्वपूर्ण ठरणार आहे. म्हणजे मराठी मतं आणि म्हणजे मुस्लिम मतं. कारण याच्यावरती सगळं समीकरण अवलंबून आहे.
हा मामू फॅक्टर एवढ्यासाठी की मराठी माणूस जो आहे त्यांनी उद्धव साहेबांना जी सहानुभूती निर्माण झाली त्यांच्या मनामध्ये, ती एक लाट आहे एक प्रकारची, जशी मोदी लाट होती पूर्वी तशी ती आता उद्धव साहेबांच्या विषयी लोकांमध्ये असली सहानुभूती ती, आणि उद्धव साहेबांनी जो बदललेला आपला ॲटिट्यूड आहे मुसलमानांच्या याच्यामध्ये, तर मुसलमानही त्यांच्या याच्यामध्ये आलेले आहेत. म्हणून हा मामू फॅक्टर फार महत्त्वाचा ठरणार आहे. आणि म्हणून भिवंडी भिवंडी पूर्व पश्चिम आणि कल्याण या ठिकाणी मुस्लिम मतदार भरपूर आहे, तर त्याचा फायदा निश्चितच बाळामामांना होणार आहे. थोडक्यात घेणार आहे. मी तर एकच सांगेन, ही जी झालेली तिरंगी लढत आहे ही फक्त तोरणच्या मुद्द्यावरून, विशेषतः भिवंडीत तोरणच्या मुद्द्यावरून झालेली आहे, आणि त्याचा फटका कपिल पाटलांना बसू शकतो आणि एक्स फॅक्टर मामांसाठी ठरू शकतो. ओके, नक्की. नक्कीच या ठिकाणी जो मतदान झाला यामध्ये विशेषतः युवक वर्ग मोठ्या प्रमाणात उतरला होता. या युवकाने ही शक्ती दाखवली आहे. येणारा 4 तारखेला कोणाचं पलटवार जड असू शकतो? बाळामामांचं. या ठिकाणी आपण शेवटचा प्रश्न घेणार आहोत का नक्की पलटवार कोणाचं जड आहे? प्रत्येक पत्रकारांकडून घेणार आपण काय सांगाल, जड कोणाचं आहे? पारडं नक्की जड आत्ता सांगता येऊ शकत नाही, परंतु आत्तापर्यंत भिवंडी लोकसभेमध्ये जे विजयाचं मार्जिन असायचं, जो लीड असायचा तो 1.5 लाखाच्या आसपास असायचा. पण या निवडणूक निवडून येणारा उमेदवार हा 10 ते 15 हजाराच्या फरकाने निवडून येईल. मग तो कदाचित महाविकास आघाडी आणि महायुती यामधील असेल. तुम्ही काय? बाळामामा जितके. या ठिकाणी पलटवार कोणाचं जड वाटतंय? परडा यावेळेस सगळं मुस्लिम समाज, दलित समाज एकतर्फी महायुतीच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या बरोबर आहे, त्यामुळे बाळामामांचा विजय निश्चित आहे असं समजलं जातं. 25 ते 50% मध्येच हा फरकाने उमेदवार निवडून येईल, आणि त्यामध्ये लढाई जी आहे ही महायुती आणि महाआघाडीमध्ये आहे. 2 वेळा या ठिकाणी विजय मिळवलेला आहे महायुतीने, या ठिकाणी मोठ्या फरकाने या ठिकाणी विजय मिळवलेला आहे. मात्र यंदा काय वाटतं? ही सोपी गोष्ट आहे, कारण कसं आहे, कपिल पाटील जेव्हा 2019मध्ये लढले तेव्हा शिवसेनेची जोडीला होती, ते 1.5 लाखांनी निवडून आले. आता शिवसेना महाविकास आघाडीमध्ये, हा सरळ हिशोब आहे. शिवाय कपिल पाटील केंद्रीय मंत्री असूनसुद्धा भिवंडी शहरात काही ते घडलेलं, म्हणजे लोकसभेतच काही असा विकास झालेला नाही. त्यांची नाराजी, शिवाय त्यांचे जे पदाधिकारी तेही नाराज आहेत. त्यामुळे मतदार आंतरिक मतभेद आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असा आहे की ही निवडणूक संपूर्ण देशात जनतेने हातात घेतली आहे. त्यामुळे किती कोणीही नाराज असला तर जनता कोणाची ऐकणार नव्हती. जनतेने हा वोट दिला, तो इंडिया अलायन्सला दिलेला. आपल्याला काय वाटतं, ज्याप्रमाणे आपण पाहिलं या ठिकाणी की अनेकांचे मत आहेत की आंतरिक मतभेद असतील किंवा अनेक मुद्द्यांना घेऊन ही निवडणूक लढवण्यात आली होती. महायुतीचं जे काम आहे 10 वर्षाचे ते सांगण्याचा प्रयत्न करण्यात आले होते, परंतु महाविकास आघाडीने हे दाखवण्याचा प्रयत्न केला की लोकशाही खतरे में आहे असं दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. कामं मंजूर करणं आणि कामं अस्तित्वात आणणं यामध्ये फार फरक आहे. BJP सरकारने फक्त कामं मंजूर केली, ती अस्तित्वात आली नाही. त्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद आणि इतर म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी, समाजवादी आणि इतर सर्वच पक्ष एकत्र आल्यामुळे जी काय नेहमीच कोंडी होत होती मतदानाची, ती मतदारांची कोंडी यावेळेस होणार नाही. आणि मला असं वाटतं, माझं वैयक्तिक मत आहे की महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत बाळामामा, हे कमीत कमी 2 ते 2.5 लाखाने आघाडीवर येतील अशी एकंदरीत परिस्थिती वाटते. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खरंच की आंतरिक मतभेदाचा फटका कपिल पाटील यांना बसणारच आहे. परंतु त्याचबरोबर उद्धव साहेबांची सहानुभूती आणि शरद पवारांना मिळणारी सहानुभूती आणि त्यात केजरीवालांनी इथे येऊन जे भाषण केलं त्याचा मतदानावर खूप मोठा परिणाम झालेला आहे. आणि म्हणून ही सर्व बाळामामाच्या फेवरमध्ये जात आहेत. एकंदरीत आपण या ठिकाणी बघितलं तर अनेक पत्रकार जे आहेत ते भिवंडी लोकसभा क्षेत्रातील आपल्यासोबत होते आणि त्यांचं कौल या ठिकाणी असं आलेलं आहे की एकंदरीत ही भिवंडी लोकसभेची लढाई जी आहे तिरंगी लढाई झाली होती, परंतु मुख्य लढत जी आहे ती महायुतीचे कपिल पाटील आणि आघाडीचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा यांच्यात होणार आहे. आणि विशेष तर आपण जर बघितलं तर अनेक मुद्द्यांना घेऊन ही निवडणूक लढवण्यात आली होती. आणि असं असताना आपण जर पाहिलं तर भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये मतदार जे आहेत ते नक्की कोणाला कौल देणार आहेत यावर मात्र अजूनही प्रश्नचिन्ह आहे. कारण आपण बघू शकतो का मामांच्या दिशेने या ठिकाणी कौल मोठ्या प्रमाणात येत आहे, परंतु 4 तारखेलाच हे नक्की समजणार आहे का मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने आहे. अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.